आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टरमधील टाइप 1 ए सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युल्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 10 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट मिनिमम डायमीटर ऑफ स्टील वायर. एक स्टील वायर आहे, त्याचं आपल्याला काय करायला सांगितलंय, मिनिमम डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टू लिफ्ट अ लोड म्हणजे काय करते, ती लोडला लिफ्ट करते. लोडचं 8.2 किलो न्यूटन. इफ द परमिसिबल स्ट्रेस इन वायर इज 120 मेगा पास्कल. तर दिलेल्या न्यूमेरिकलच्या आधारे आपण काय करूया, सर्वप्रथम गिवन डाटा लिहूया. गिवन काय काय बघूया. लोड दिलेला आहे, लोड म्हणजे कॅपिटल पी. किती दिलाय, 8.2 किलो न्यूटन. युनिट कन्व्हर्जन म्हणून आपण एक व्हिडिओ याच्या अगोदर पाहिलेला आहे, त्यात सर्व युनिट कन्व्हर्जन आपण पाहिलेले आहेत. युनिट कन्व्हर्जन कसं करायचं, तर त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. तर किलो न्यूटनचं आपल्याला न्यूटन मध्ये करावं लागतं. मग किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, तर किलो म्हणजेच काय असतं, 10 टू द पॉवर 3 म्हणजे दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं की त्याचं झालं किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये युनिट कन्व्हर्जन. करूया 8.2 ॲज इट इज इंटू किलो म्हणजे किती असतं, 10 टू द पॉवर 3 न्यूटन ॲज इट इज. नेक्स्ट काय दिलंय, परमिसिबल स्ट्रेस. स्ट्रेस कशी करतो, सिग्मा सिम्बॉलने डिनोट करत असतो. किती दिलंय, 120 मेगा पास्कल. 120 मेगा पास्कल. मेगा पास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करायचं हे सुद्धा आपण युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये लिहून ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. मेगा पास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणून काय करायचं, 120 लिहून डायरेक्ट न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहायचं. दिलेला सर्व डाटा आपण लिहिला का, लिहिलाय. आता टू फाइंड, काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड मिनिमम डायमीटर. स्मॉल डी ने डायमीटर लिहित असतो आणि मिनिमम म्हणजेच मिनिमम डायमीटर काय करायला सांगितलं आपल्याला, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता बघा, आपल्याला डायमीटर कशात भेटतो, आपल्याला एरिया. एरिया काढल्यानंतर आपल्याला एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये डायमीटर लपलेला आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, एरिया फाइंड आउट करायला लागेल. मग एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता माहिती आहे बघा, इथं असतं एरिया. स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए. मग आता स्ट्रेस दिलेला आहे का, दिले. पी दिलेला आहे का, दिलेला आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, एरिया फाइंड आउट करू शकतो. एरिया फाइंड आउट केलं की आपल्याला काय भेटणार आहे, त्यातमध्ये डायमीटर असतो, तो डायमीटर मिळणार. मग पहिल्यांदा काय करूया, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणून काय करूया, इकडे डिनोमिनेटरचं इकडे न्यूमरेटर आणूया. इकडे इंटू स्ट्रेस होणार, हे स्ट्रेस इकडे डिवाइड होणार. देअरफॉर एरिया इज इक्वल टू पी ॲज इट इज. हा एरिया इथं जाणार आणि इथला स्ट्रेस इथे येणार, म्हणून असं होणार. पी किती दिलेला आहे, फोर्स पी 8.2 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय स्ट्रेस किती दिलेले आहे, 120 मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आपण काय करूया, एरिया फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये बघा, 8.2 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 120 इज इक्वल टू किती आलं, 68.333. 8.3. एरियाचं युनिट काय असतं, एम एम स्क्वेअर. पॉईंट नंतर 3 डिजिट घेत असतो म्हणून 333 घेतला. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, डायमीटर. डायमीटर म्हणजे काय करतो रे, कशाचा एरिया काढल्यानंतर आपल्याला डायमीटर लागतो, सर्कलचा एरिया काढल्यानंतर त्यामध्ये डायमीटर लागतो. मग सर्कलचा एरिया कसा काढतो, पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मग आता आपल्याला काय करायची, यातली डी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय करूया, फक्त डी या साईडला ठेवूया, बाकीच्या सर्व टर्म या साईडला पाठवूया. हा डी स्क्वेअर ॲज इट इज इथं लिहूया. हा डिवायडेड बाय 4 इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजेच 4 इंटू एरिया डिवायडेड बाय हा पाय इकडे इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. आणि या डीचं परत काय करायचं आपण, डी स्क्वेअर आहे, याचा अंडर रूट घेतल्यानंतर काय होणार, डी भेटणार. म्हणून काय करायचं, अंडर रूट मध्ये लिहायचं 4 इंटू एरिया डिवायडेड बाय पाय. व्हॅल्यू पुट करूया अंडर रूट मध्ये, 4 ॲज इट इज. एरिया किती फाइंड आउट केला, 68.333.
0.33 डिवायडेड बाय पाय. व्हॅल्यू आता पुट केल्यानंतर त्याच्या अंडर रूट घेतल्यानंतर काय होणार आपल्याला डायमीटर डी भेटणार. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. अंडर रूट इथं असते बघा, दिसत असेल. हे अंडर रूट बटन प्रेस करायचं. ब्रॅकेटमध्ये 4 × 68.333 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय शिफ्ट धरून इथलं पाय बटन दाबायचं. ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथं डबल ब्रॅकेट क्लोज केलंय म्हणजे स्टार्टिंगला सुद्धा आपल्याला एक ब्रॅकेट ऍड करावं लागणार आहे. तर ते कसं करायचं, शिफ्ट डिलीट दाबल्यानंतर एक चौकोनी ब्रॅकेट येतं, तिथं आपण ऍड करूया. इज इक्वल टू केल्यानंतर किती आलं 9.327. डायमीटरचं युनिट काय असतं mm. तर एकंदरीत न्यूमरिकल मध्ये दिल्याप्रमाणे काय पी आपल्याला गिवन होतं 8.2 किलो न्यूटन. त्याचं न्यूटन मध्ये केलं कसं 10⁻³ ने इंटू करायचं. स्ट्रेस मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय असतं न्यूटन पर mm², म्हणून डायरेक्ट ऍज इट इज व्हॅल्यू लिहिली. डायमीटर फाइंड आउट करायचा होता. डायमीटर कशामध्ये आपल्याला असतो तर एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला असतो. कसा पाय d² डिवायडेड बाय 4. त्यातला हा डी म्हणजे अगोदर आपल्याला एरिया माहित पाहिजे. मग एरिया माहित करण्यासाठी काय केलं आपल्याला, काय काय होतं बघा इकडे स्ट्रेसचा फॉर्म्युला पी डिवायडेड बाय ए. मग इथला एरिया फाइंड आउट आपण करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला स्ट्रेस आणि पी माहित पाहिजे. मग आपल्याला इथं स्ट्रेस दिलाय, पी दिलाय. या दोन्ही व्हॅल्यू पुट करून काय केलं, एरिया फाइंड आउट केला. एरिया फाइंड आउट केल्यानंतर काय असतं, सर्कलच्या एरियामध्येच डायमीटर लपलेला असतो. म्हणून काय केला, सर्कलचा एरिया लिहिला. काय असतो पाय d² डिवायडेड बाय 4. यातला आपल्याला फक्त डी पाहिजे, म्हणून काय केलं, हा डिवायडेड बाय 4 इकडे आल्यानंतर इंटू होणार, म्हणजे 4a इज इक्वल टू पाय d² झालं. परत पायाला इंटू आहे तो इकडे पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार d² इज इक्वल टू 4a डिवायडेड बाय पाय. 4a डिवायडेड बाय पाय. परंतु आपल्याला नुसतं डी पाहिजे. इथं काय आहे d² आहे. मग d² डी करण्यासाठी काय करायचं, सगळ्याचं अंडर रूट घ्यायचं. अंडर रूट घेतल्यानंतर आता काय करू, व्हॅल्यू पुट करू. 4 ॲज इट इज. एरिया फाइंड आउट केलेला आहे 68.333 डिवायडेड बाय पाय. या सर्व व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं परत काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. अंडर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय भेटते 9.327. आपण असं सुद्धा करू शकतो कॅल्क्युलेटरमध्ये 4 × 68.333 काय व्हॅल्यू येईल ती लिहायची, डिवायडेड बाय पाय काय आन्सर येईल ते इथं लिहायचं संपूर्ण व्हॅल्यू. आणि परत काय करायचं, त्याचं अंडर रूट घ्यायचं. अंडर रूट घेतल्यानंतर आपल्याला 9.327 डायमीटर युनिट काय येणार mm. तर हा एकंदरीत न्यूमरिकल नंबर 10 हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनच्या रिलेटेड होता, तो आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड तुम्हाला जरी काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटद्वारे करू शकता. पुन्हा भेटू सर्क्युलर क्रॉस सेक्शनच्या रिलेटेड नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन, न्यूमरिकल नंबर 11. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.